साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आता आपल्यासोबत आहे. काल त्यांची 2 भाषणं झाली आणि दोन्हीही गाजली. महाराष्ट्रात त्याची चर्चा होते. तारा, ते भाषणं दोन्ही सगळ्या महाराष्ट्राने ऐकली. आज दिल्लीत साहित्य संमेलन आहे त्यामुळे दिल्लीतही ऐकलं गेलं. कुठला असा मुद्दा आहे जो तुम्हाला वाटतं की महाराष्ट्राने नीट लक्षात ठेवला पाहिजे, त्यावर काम झालं पाहिजे तुमच्या दोन्ही भाषणांपैकी? कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी आवडल्या आहेत तुमच्या भाषणातल्या. म्हणजे कोणाला तुम्ही लगावलेले टोले आवडले, कोणाला तुम्ही मांडलेले प्रश्न महत्त्वाचे वाटले. तुम्हाला साहित्य संमेलनाच्या मंचावरून तुम्ही केलेल्या भाषणातला कुठला मुद्दा वाटतोय जो सगळ्या महाराष्ट्राने वारंवार लक्षात ठेवला पाहिजे? मराठी भाषा मराठी माणसांनी जिवंत ठेवली पाहिजे. नाहीतर मग आपण अभिजात मराठी आणि मराठीचा उत्सव आणि साहित्य संमेलनं आणि प्रकाशक पुस्तक लेखन याला काही अर्थ राहणार नाही. कारण जोपर्यंत मराठी माणूस बोलतो आहे, लिहितो आहे, माध्यमातनं करतो, इतकंच नव्हे तर नवीन संशोधन करून ते मराठीतनं प्रसिद्ध केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. तर बाहेरचे लोकसुद्धा आपोआप मराठी शिकतील. म्हणजे आज आपल्याला जपानची टेक्नॉलॉजी शिकायची झाली तर पहिल्यांदा जॅपनीज शिकल्याशिवाय तिथल्या विद्यापीठामध्ये आपल्या मुलांना प्रवेश नाही मिळत. जर्मनीमध्ये तसंच होतं. तसं भारतीय विद्यापीठांच्यामध्ये जर व्हायचं असेल तर भारतीय तरुणांनी आणि तरुणींनी स्वतंत्रपणे आपल्या भाषेमध्ये निरनिराळ्या विभागामध्ये संशोधन करून ते मराठीतच प्रसिद्ध केलं पाहिजे. तर जगाचं लक्षसुद्धा आपल्याकडे जाईल आणि त्याच्यासाठी आधी आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमातनं शिकवलं पाहिजे आणि मराठीचा व्यवहारामध्ये वापर मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि हे मराठी माणसाशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही. शासन असेल, इतर कोणी असतील ते आर्थिक सहकार्य फार तर करतील, पण मुख्य कर्तव्य हे मराठी भाषकाचं आहे. तुम्ही मराठी भाषकांची जी जबाबदारी आहे त्याच्याबद्दल बोलताय, पण वाचन संस्कृतीबद्दलही कालच्या भाषणात बोलल्या, वाचनाबद्दलही बोलल्या. तुम्ही सगळे लिहिताय साहित्यिक, पण ते प्रत्येकापर्यंत पोचणं, पुढच्या पिढीपर्यंत पोचणं हे किती महत्त्वाचं वाटतं आणि ते कसं होईल? मराठीमधनं माणसं व्यवहार करायला लागली आणि वाचायला लागली, लिहायला लागले की आपोआप ते होईल असं मला वाटतं. आणि विशेषतः प्राथमिक शाळेपासून जर मुलांचा ओढा मराठीकडे राहिला तर प्राथमिक शाळेमध्ये हल्ली आपण जी काही पुस्तकं देतो कथांची, कवितांची, ती मराठीच्यामधनं जर गेली तर आपोआप मुलं मराठीमध्ये जास्त ओढ घेतील. आणि त्याच्यासाठी मराठी पालकांनी आपल्या घरात मराठी वृत्तपत्र कसं येईल, मासिकं कशी येतील असा जर विचार केला, मग ते आई असतील, बाबा असतील, आणखीन कोणी असतील, तर मुलं आपोआप वाचतात असा माझा अनुभव आहे. शाळांच्यामधनं जी ग्रंथालयं आहेत त्यातनं चांगली मराठी पुस्तकं त्या इयत्तेच्या मुलांना झेपवतील अशी, आणि ती ललित पद्धतीने असावीत. म्हणजे कथा असल्या की मुलांना आवडतं ते वाचायला. तर त्या पद्धतीनं जर पुस्तकांचा ग्रंथालय समृद्ध झाली शाळांची, घरामध्ये ती संस्कृती असली तर मुलं आपोआप वाचतात. त्याच्यासाठी मुद्दाम प्रयत्न करायला लागतील असं मला वाटतं. ताराताई, खरं तर काल तुम्ही अनेक मुद्द्यांवर बोलल्यात, पण सध्या आपण महाराष्ट्रात बघतोय की महाराष्ट्रात कुठेतरी सामाजिक वीण उसवते का, जातीयवाद दिसतो आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये, काहीतरी वेगळं घडतंय समाजात असं आपल्याला सगळ्यांना जाणवतं, अस्वस्थ व्हायला होतं. साहित्यिक म्हणून तुम्ही लोक जे सगळे मार्गदर्शक आहात आम्हाला समाजातले, तुम्हाला काय दिसतंय या समाजात आत्ता? खरं सांगू का, ज्या वेळेला समाज अस्वस्थ असतो त्याच वेळेला तो जास्त कृतिशील होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर समाजाला काही गोष्टी जाचत असतील तर समाजानंच त्याच्यासाठी उपाय शोधून काढले पाहिजेत. दुसरी गोष्ट, माझ्यासारखा आता उत्तरायण संपत आलेली व्यक्तीने काही सांगण्यापेक्षा प्रत्येकाने आपले आपले मार्ग शोधणं हे महत्त्वाचं असतं आणि त्याला सामोरे जाणं. तर त्यामुळे अस्वस्थता जी आहे जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, राजकीय विचारांच्या नावावर, ह्याच्यातून तरुण मुलांनी आपापले मार्ग काढले पाहिजेत आणि त्याच्यातून आपल्याला रास्त काय आहे त्याची निवड केली पाहिजे असं वाटतं. पण कधी कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिल्यांदा तरुण अस्वस्थ झाला म्हणून चळवळी झाल्या. कामगार क्षेत्रामध्ये तरुण अस्वस्थ झाला म्हणून कामगार चळवळी झाल्या आणि 75 नंतर तरुण स्त्रिया अस्वस्थ झाल्या म्हणून स्त्रियांच्या विषयीच्या चळवळी झाल्या. म्हणून तरुण ज्या समाजामध्ये अस्वस्थ असेल आणि ज्या क्षेत्रामध्ये त्या तरुणांनी मार्ग काढणं हाच त्याच्यावर मार्ग आहे असं मला वाटतं.
कालचं जे भाषण झालं त्यात तुम्ही महिलांबद्दल जे बोलल्या, स्त्रियांबद्दल जे बोलल्या, त्याचं खूप कौतुक होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणाल्या की अगदी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही ही म्हणजे तुम्हाला ते स्त्री म्हणून मिळायला नको, ते तर सगळ्या महिलांना खूप मनापासून आवडलं. तुम्हाला काय वाटतं की अजूनही आपल्याला महिलांना सारखं स्थान मिळवण्यासाठी आणखीन काय कमी पडतंय, कुठे आपल्याला अजून काय समाजाची मानसिकता बदलणं, ती स्त्रियांचीही बदलली पाहिजे आणि पुरुषांची निरनिराळ्या नात्यांनी बदलली पाहिजे. म्हणजे वडील म्हणून, भाऊ म्हणून. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, माझी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे पण मी दुसऱ्याच्या बहिणीची टिंगल करेल, अशी जर तरुणांची मानसिकता असेल तर त्या समाजामधली सगळ्या तरुणी या अस्वस्थ राहतील आणि सगळे तरुण रूढार्थाने बिघडलेले राहतील. आपल्याला घडायचं आहे का बिघडायचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न विचारते ताराताई. खरं तर तो म्हणजे आता जसा प्रत्येक साहित्य संमेलनात वाद असतो तसाच तो काल राजकारणी आणि साहित्यिकांबद्दलचा वाद होता. पवार साहेबही त्याच्याबद्दल बोलले आणि कायम म्हणजे काही साहित्यिकांचा सूर असतो की हे साहित्यिकांचं संमेलन आहे, राजकारण्यांचा वावर नसावाच किंवा त्यांना जसं स्वागताध्यक्ष पदासारखी पदं दिली जातात. तुमचं वैयक्तिक मत काय आहे या सगळ्याच्या बाबतीत? नाही, काय आहे, राजकारणी हा माणूसच असतो, त्यामुळे त्याला साहित्याबद्दल आस्था असणं, रुची असणं, तो चांगला वाचक असणं, आमच्या यशवंतराव चव्हाणांच्यासारखा एखादा चांगला लेखक असणं आणि मागच्या पिढीमधले स्वातंत्र्यपूर्व काळामधले तर सगळे नेते हे चांगले अभ्यासू लेखक होते. म्हणजे मोतीलाल नेहरू असतील, जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, सगळेजण जेलमध्ये गेले, जेलमध्ये त्यांनी लेखन केलं. आचार्य जावडेकरांच्यासारखे असतील आणि तत्त्वज्ञानपूर्ण लेखन केलं. त्यामुळे काही राजकारणी हे अभ्यासू आणि लेखक असू शकतात. पण मला गेल्या काही वर्षामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नंतर लेखक म्हणून आणि कोणी चांगला दिसत नाही आहे. एक अपवाद म्हणून कवी काही काळ आपले मागचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अटलजी वाजपेयी हे कवी म्हणून होते. पण त्याच्यानंतर त्या साहित्य म्हणून ते प्रेम करत असतील, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु साहित्य संमेलनं ही साहित्यिकांची असावीत, नवोदित साहित्यिकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळावी आणि साहित्य व्यवहार जास्त निकोप व्हावा. मग ती प्रसिद्धी असेल, विद्यापीठांच्यामधलं शिक्षण असेल, पुस्तकं प्रदर्शनं असतील, अशा निरनिराळ्या, जसं बुक फेस्टिवल झालं तशी निरनिराळी व्हायला पाहिजे. अगदी शेवटचाच प्रश्न, काल ज्या व्यासपीठावर तुम्ही होता तिथे स्वतः पंतप्रधान मोदी होते, पवार होते आणि मोदी पवारांमध्ये जे एकमेकांना मदत करण्याची कृती झाली त्या कृतीचीही खूप चर्चा झाली. खरं तर म्हणजे आपण पूर्वीपासून बघत आलो आहे की दोन पक्षांमधल्या नेत्यांमध्ये खरं तर सौहार्द असतो, पण आता या कृतीचीही चर्चा झालेली नाही. आता तो कालचा जो प्रश्न असेल ना तो ताजा आणि तत्कालीन, असे प्रश्न तत्कालीन असतात आणि त्याच्यावरनं एक सार्वत्रिक विधान करता येत नाही. पण राजकारणी असले तरी ती माणसं असतात आणि मनुष्य सुलभ आत्मीयता किंवा नकार भावना हे कोणाकडेही असू शकते. मी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जन्माला आलेली, स्वातंत्र्याच्या चळवळी अनुभवलेली आणि मी तर असं अनुभवलेलं आहे की एकाच कुटुंबामध्ये निरनिराळ्या विचारधारेची, राजकीय विचारधारेची माणसं ही माझ्या कुटुंबात आनंदाने नांदत होती आणि आपापले विचार त्यांनी जतन केले. त्यापैकी काही जेलमध्ये गेले, काहींनी शिक्षा भोगल्या, परंतु माणूस म्हणून ते आमच्या कुटुंबामध्ये फार चांगली आणि त्याच्यामध्ये परम डाव्या विचारापासून ते परम उजव्या विचारापर्यंत ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून माणसं असतातच. फक्त त्यांनी आपला माणूसपणा सोडू नये आणि केवळ राजकारण म्हणजे आपलं सर्वस्व आहे असं मानू नये, एवढीच तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांची अपेक्षा असणार आहे. खरंच ताराताई, आजही तुम्ही तितक्याच परखडपणे कालसारखंच बोलल्या. खूप खूप आभार आणि तुमचं जे अध्यक्षपदाचं वर्ष आहे त्याच्यासाठी शुभेच्छा. पाठिंबा आहे म्हणून मी उभी आहे, नाही तर म्हातारपणी पडायची वेळ येते. हो नाही, आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने हे वर्ष जावं अशी आमच्या सगळ्यांकडनं तुमच्यासाठी शुभेच्छा देतो आम्ही.
तर या होत्या ताराताई भवाळकर. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह मी भारती सहस्रबुद्धे, ABP माझा, दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.